जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हंडाळवाडी शाळेमध्ये आज शाळेमध्ये गणपती निर्माण करण्याची कार्यशाळा घेण्यात आली आणि यामध्ये सर्व विद्यार्थी सहभागी झालेत। अगदी मोठ्या संख्येने आणि आनंदाने सहभागी झालेत। या कार्यशाळेसाठी आदरणीय भंडारी मॅडम यांनी सहकार्य केलं खूप आणि सर्व शिक्षकांनी इतर मुलांना सहकार्य केलं, काही मार्गदर्शन केलेलं आहे। चला आपण बघूयात। ही नेहमी गोष्ट सांगणारी मुलगी आहे। काय नाव तुझं? काय तुझ्या हातामध्ये? गणपती। गणपती का गणपती? गणपती। गणपती। वाव, फार सुंदर बनवलास तू। कोणी मदत केली गणपती बनवण्यामध्ये तुला? हिचं काय नाव? स्वरा। पूर्ण नाव? स्वरा संजय कोकरे। तुम्हा दोघींना गणपती बनवता येतो? मॅडमनी सांगितलं। वा वा, मार्गदर्शन घेतलं, छान। आणि मग काय करणार तुम्ही आता या गणपतीचं? घरी जाणार। हां, वा। आता हा बघा, हा पण हिच्या हातामध्ये बघा अतिशय सुबक अशी गणपतीची मूर्ती दिसते आपल्याला। काय नाव तुझं? अनुजा। पूर्ण नाव सांगायचं? अनुजा गणेश कोकरे। कितवीला आहेस तू? तिसरीला। आणि तू बनवलास हा गणपती? मी बनवला। छान। आणखी कोणी मदत केली तुला? कसं वाटलं तुला गणपती बनवताना? छान वाटलं। आनंद वाटला? मातीच्या काही वस्तू बनवू शकते तर अजून तू, आहे ना? हो, खूप खूप मजा आली। आणि ही आहे आपली ऋतुजा। ऋतुजाने सुद्धा बघा अतिशय सुशोभित केलेला आहे गणपतीचा मुकुट वगैरे मणी लावून, आणि फार हुशार मुलगी आहे। तू किती वेळ लागला हा गणपती बनवायला तुला? अर्धा तास। अर्धा तासामध्ये गणपती बनवला? एवढा सुंदर? वा। याच्यापूर्वी कधी बनवला होता गणपती? पहिल्यांदाच? कसं वाटलं गणपती बनवताना? आनंद वाटला, छान वाटलं। आणि ही काय नाव तुझं? छान। आणि तुझा गणपती दाखव। वाव, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस। तू स्वतः बनवला का कोणी बनवून दिला? ही कोणती माती, कोणती ही? शाडूची माती आहे हा। आणि ह्या मातीच्या मूर्ती आहेत, पर्यावरणपूरक आहेत, पर्यावरणाशी सुसंगत असतात। हां, विसर्जनानंतर काही त्याचं पर्यावरणाला हानी होत नाही। आणि हा असा सुंदर गणपती, त्या मुकुटामध्ये एक सुंदर खडा चमकतोय बघा, जांभळ्या रंगाचा, हिने बनवला। काय नाव तुझं? श्रावणी रामांना। वाव, तू बनवला? मॅडम। मग तर शिक्षकाच्या मदतीनेच आपण शिकतो, आहे की नाही? बरोबर आहे की नाही? पण तू पण काहीतरी केलं की नाही? किती सुंदरच ना। तुला आवडला का तो गणपती? वा वा वा। आणि हे बघा, सर्वांच्याच हातामध्ये आपल्याला गणपती दिसत आहेत। ही एक बघा, आता हा एक गणपती तुम्हाला खास बघण्यासाठी आहे। काय नाव तुझं? प्रज्ञा अंकुश हंडा। कितवीला आहेस तू? 5वीला। याच्यापूर्वी काही मातीचे काही बैल, काही चूल वगैरे काही बनवलं का? बनवलं असेल खेळामध्ये का नाही? नाही। हा गणपती बनवायला किती वेळ लागला? अर्धा तास। तुला आवडला का? त्याच्या हातामध्ये मोदक तर तो खूप सुंदर काढलास, पहा हा मोदक। वाव। आणि हा तू बनवला? प्रज्ञाने 2 बनवले? हां हां, मग हरकत नाही ना। वाव वाव वाव, सुंदर। तुम्ही एन्जॉय केलं कार्यशाळा, आहे ना? वाव, व्हेरी नाईस। किती सुंदर, नाही का? छान वाटलं ना गणपती? गणपतीत सहभागी होतो ना गणपती उत्सवामध्ये? हा बघा, काय नाव तुझं? हां, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस। तू बनवला? हो। हे बघा, हे मुलं कार्यशाळेमध्ये मदत करत होती, पाणी आणून द्यायला वगैरे, नाही का? काय नाव तुझं? यश अंकुश हंडा। हे तू बनवला? हो। अरे वा, आवडला का तुला? मला तर खूप आवडला। छान आहे, सोंड उंचावली वगैरे त्याने। हां, आणि वाव, ह्या मुलाने बनवलं। काय नाव तुझं? पंकज भाऊसाहेब हंडा। कितवीला आहेस तू? 4थी। वा, तू स्वतः बनवला ना? बसवणार गणपती घरी का मूर्ती विकणार? नाही, बसवणार। वाव, कोणी बनवला हा? मी। तुझं नाव? पल्लवी दिलीप हंडा। कितवीला आहे? 4थीला। या शाळेत आहेस ना? हो।
छान. हा तो बनवला. हा काय नाव तुझं? आराध्या काकसाई मारणार. वा 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 वा, किती सुंदर सुंदर बनवलेत. हां, तुझं नाव? अश्विनी नवनाथ धंडाळ. तू बनवला? हो. वा वा वा. आणि त्याला नैवेद्य कशाचा दाखवणार तू? मोदक. आणि मग हा खाईन का? हा तोच भाऊ आहे ना? हो. गणपती खाईल का हा खाईल? नाही. बर. मोदक. मोदक खाशील तू? हा छान. ही ऐश्वर्या आहे. ऐश्वर्याने बघा किती छान बनवली गणपतीची मूर्ती. अश्विनी. तू बनवली स्वतः? हा. आवडली ना? अशा प्रकारे आपण या कार्यशाळेमध्ये सहभागी झालेले विद्यार्थी पुन्हा एकदा बघू शकता. गणपती असे हातामध्ये उंच असे धरा जरा थोडेसे, म्हणजे सगळ्या प्रेक्षकांना दिसतील, त्यांना आनंद होईल. आणि याला मातकाम म्हणतात, मातीकाम. मातीकामातून तुम्ही आणखी दुसऱ्यासुद्धा मूर्ती, वस्तू छान छान बनवू शकता. ही खेड्यातल्या मुलामध्ये असलेली प्रतिभा या निमित्तानं जागी झालेली आहे. सर्वांना खूप खूप धन्यवाद देऊन आपण थोडासा विश्राम घेऊ. हां, तुला काहीतरी सांगायचं आहे, काय सांग बरं? आज आमच्या शाळेमध्ये गणपतीचा कार्यक्रम झाला. गणपती बनवण्याची. हो हो. गणपती बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली. त्यासाठी आमच्या मॅडमनी आम्हाला मदत केली. भंडारी मॅडम.